नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 12 आणि 13 मे अर्थात पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या तारखेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी भयानक अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज जोरदार विजांच्या कडकडाटासह असून काही भागात गारपीट पावसाचा अंदाज देखील चक्रीय वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। तर सध्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। तर मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रात मागील 24 तासातही अनेक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस तर काही भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी देखील लावली आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 12 आणि 13 मे 2024 या तारखेचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे या तारखेला कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज भयानक विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला 12 मे 2024 या तारखेचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर या तारखेला 10च्या दरम्यान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी हलका मध्यम बघायला मिळणार आहे। मात्र 12 नंतर या पावसामध्ये वाढ होऊन बऱ्याच ठिकाणी भयानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। तर दुपारनंतरचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याचा दक्षिणी परिसर या भागात भयानक विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज कोल्हापूर, किनी, कोडाली, परोळा, मलकापूर, कोकरूड, संगरूळ, बेलकर, सक्रापा, रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर या भागामध्ये भयानक पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्यातही दक्षिण भागामध्ये भयानक विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज सांगली, इचलकरंजी, कागल, सल्लगा, शिरगोपी आणि निपाणी, चिकोडी या बऱ्याच ठिकाणी भयानक पावसाचा अंदाज राहील। राधानगरी, बिद्री, निपाणी, गारगोटी, कापसी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज जोरदार स्वरूपात कडेगाव, पटेगाव, अंबोली, सावंतवाडी, चांदगड, रामगड या परिसरात राहील। तसे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजरा, नेसाळी, आडदला या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर सांगली जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागामध्ये भयानक पावसाचा अंदाज राहील। जळकाटी, किरंगी, मंगसोळी, अथनी, आडाली, तेलसंग विजांचा कडकडाट मात्र जबरदस्त स्वरूपात या भागात असून बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि सांगली जिल्ह्याच्या उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। जसे तासगाव, रामपूर, पलूस या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर, नरसिंहपूर, कराड, कडेगाव, मेढा, उडाले आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे। कोयना, पटण, आरवाडे या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर रत्नागिरी जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर मलकापूर, कोकरूड, बेलकर, सक्रापा, लांजा आणि राजापूर, रेपटण, परोळा, संगरूळ या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। जसे रामगड, धामणे आणि गवाली, गोंजी, वालपई, तिक्सा, आलगोटे, गोवा राज्याचा परिसर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सातारा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। उत्तर भागात जोर वाढलेला आहे। जसे मेढा, वाई, देवरा आणि आद्राकी, मोल, दिक्सल, खंडाळा, बोरशिरोळ या भागात भयानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। लोटे, सागदेव आणि घोगरे, महाबळेश्वर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील।
पुणे जिल्ह्याकडे टाला, इंदापूर, रोहा, नागोठणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त विजांचा कडकडाट खेटवल्ले, सासवड, शहापूर, जेजुरी, मारगाव, लोणी कालभोर, पुणे, वाघोली या भागात विजांचा कडकडाट जबरदस्त असून जोरदार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील। उत्तर भागामध्ये सुसगाव, पुनावाले, चाकण आणि कसमत, आंबेगाव, कोळवण, नागोठणा इकडे मध्यम स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे जोर कमी राहील आणि पेन, शिरोळ, खोपोली, कसमत या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। वाडा, मनसर, नारायणगाव, मध, जुन्नर, ओतूर, आल्याने इकडे भयानक विजांचा कडकडाट असून बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पारनेर, सुपे, टाकळी, डोकेश्वर, आले आणि आळकुटी, घारगाव, मांडवे इकडे भयानक विजांचा कडकडाट असून जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर, कुडगाव, बगूर, पाथर्डी, कोडेगाव, बनास, नेवासा जोरदार पावसाचा अंदाज असून भयानक विजांचा कडकडाट आणि वादळी वारे अहमदनगर जिल्ह्याच्या या परिसरात राहील। उत्तरेकडे जोर वाढलेला असून देवळी, प्रवरा, श्रीरामपूर, तालिकाबन, आश्वी, लोणी, संगमनेर, नांदूर, शिंगोटे, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव या भागात बऱ्याच ठिकाणी भयानक विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। तसे अतिवृष्टीसारखा पाऊस देखील अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि नाशिक जिल्ह्यात देखील बघायला मिळू शकतो। उद्या दुपारनंतर या पावसाची शक्यता आहे। गरवाडी, कोटाले, सम्राटगुंडा, आंबेवाडी, उंबरपाडा, पेलवी, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, मुरबाड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे दुपारनंतर जोर कमी राहील। गोटमाल, वाडा, परळी आणि मान्नोर, कुडण या भागात मध्यम स्वरूपात राहील। जबरदस्त पावसाचा अंदाज जोर, मोखाडा, त्र्यंबक, नाशिक, देवळी, नागपूर, लासलगाव, पाटोदा, मनमाड, मणी, डोडांबे, चांदवड या भागातही जबरदस्त विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीसारखा पाऊस नाशिक जिल्ह्याच्या या परिसरात राहील। ओझर, कळवण, देवळा, सौदाने, मालेगाव आणि सटाणा, औटी, ताराबाद या भागातही जबरदस्त विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून अंचाले, चिंचखेड, साक्री, ब्याड आणि टिटाणे, दिवी, दुसाने, नंदुरबार, खरपाली आसपासचा बहुतांश परिसर या भागातही भयानक पावसाचा अंदाज राहील। आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे भयानक पावसाचा अंदाज राहील। बाजीपूर, सत्रसेन, सुले, शिरपूर, वाडीबिके, बुडकी, भालाणे, सिंदखेडा या भागातही भयानक पावसाचा अंदाज राहील। धुळे, अंजंगनवारी, कुसुंबे, अंचाले इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा, आडगाव, हिरापुरा, वाजेपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळगाव, भुसावळ, बडगाव, पाचोरा, पौर, जामनेर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागातही जसे ममदापूर आणि साईगवन, चाळीसगाव मध्यम हलका पाऊस राहील। कन्नड, हतनूर, पेशोर, फुलंब्री इकडे जोरदार स्वरूपात राहील। एलगोपा, देवगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, दाकीपाल, देगावणे, पैठण आणि आसपासचा परिसर, अमरापूर, भालमटाकली इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। मंगळूर, रामशेकोशोटा, तानवाडी, पानवाडी, परतूर उत्तर भागात आणि दाभाडी, देऊळगाव राजा, सम्राटनगर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। बीड, करिकम, गेवराई, उमापूरलाई मध्यम स्वरूपात राहील। वडवणी, तळेगाव, सिरसर, सोनपेठलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। धारुरके, जलम, चौसाला, परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा इकडे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे। धाराशिवकडे जोर वाढलेला असून कळंब, मासा, तारकेट, बोंब, पातुरकडा इकडे भयानक पावसाचा अंदाज आहे। दक्षिणेकडे शिपेत, कामेगाव, बेंबली, वैरभंग, पाणेगाव, बार्शी मध्यम स्वरूपात राहील। तुळजापूर, तांदुळवाडी, नलदुर्ग, होर्टी इकडे भयानक पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज लातूर, घाटेगाव, बोकडा, मुरुड, घोणबाडा, औसा, किंतोड या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। बाटंजी, किल्लर्णी, औरा, शहाजानी इकडे मध्यम स्वरूपात राहील। उदगीर, मोरकी, रावणकोला, हणेगाव, जकाल आणि शिरांतपाल आसपासचा परिसर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज लातूर जिल्ह्याकडे राहील। आणि परभणी जिल्ह्याकडे नरशी, कवठा, मोकेड, लोहा, गंगाखेड, पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी, जिंतूर, जरी, बोरी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। जिंतूरच्या उत्तरेकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील। नांदेड भागाला या जिल्ह्याकडे नांदेड भागाला अद्रापूर, मोकेड, भोकर, पेटोंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। दक्षिण पूर्व भागात जोर वाढलेला असून आडगाव, तमसा, हिमायतनगर
आणि मोरचुंदी ढाकणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली, इनापूर, महागाव, मावळला हलका राहील। हिंगोली आणि औंधला जोरदार स्वरूपात राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताड, मालेगाव, मंगरुळपीर, कर्जत या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज, सप्तगाव, जयपूर, रिसोड इकडे मध्यम स्वरूपात राहील। आणि लोणी, बीबी, मेहकरलाई मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडे अकोट, तेलरा, हिरवाखेड, आलेवाडी, अडोल, बुद्रुक आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील। अकोला जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। तर अमरावती जिल्ह्याकडे चिखलदरा, रिसाल, धारणी, अचलपूर इकडे जोरदार स्वरूपात राहील। तसे बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि आसपासचा परिसर, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात मध्यम हलका पाऊस राहील। गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। जसे अहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा या भागामध्ये दुपारनंतर जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज राहील? दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा मध्यम हलका पाऊस राहील। सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे बऱ्याच भागामध्ये हलका मध्यम राहील। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इकडे हलका मध्यम पाऊस राहील। पुणे, अहमदनगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबईच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। नाशिकच्या पश्चिमेकडे जोर कमी राहील। इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान राहील। आणि बुलढाणा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। तसे अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया हलका मध्यम पाऊस राहील। यवतमाळ, वर्धा आणि गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या भागातही हलका मध्यम पाऊस सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर 14 मे 2024च्या दुपारनंतर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाचा अंदाज ठिकठिकाणी मध्यम जोरदार स्वरूपात राहील। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील। पुणे, अहमदनगर, नाशिकला जोर कमी राहील, मात्र आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, कल्याणमली या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार इथे जोरदार स्वरूपात राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगर, बीड, गेवराई या भागात हलका राहील। नांदेड भागाला धाराशिव, लातूर तसेच परभणी, हिंगोली, वाशिम मध्यम स्वरूपात राहील। बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज 14 मेच्या दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।